टीम बीचे सदस्य अरबाज आणि वैभव यांना दोघांनाही धीर देताना दिसत आहेत. तर ज्यांच्यासाठी केलं त्यांची तोंड बघा असं इकडे अरबाज म्हणतोय. चला तर बघूया त्यांचं काय डिस्कशन चाललं आहे. जसं इरिना घरातून गेलेली असते तसं वैभव आणि अरबाज हे दोघे जण इकडे रडत असतात. तर तिथे वर्षा दोघांच्याही पाठीवर हात ठेवून त्यांना धीर देत असते. तर तो म्हणतो की ताई खूप केलंय तिने आमच्यासाठी, रात्री असू दे, दिवसा असू दे, दुपारी असू दे. म्हणजे ज्यावेळेस मला असं वाटायचं ना की मला भूक लागली, पण मी कोणाला सांगत नव्हतो, पण तिला ना तोंड बघून कळायचं की मला भूक लागली. आणि ज्या दिवशी इरिनाने मला ती कॅडबरी भरवली, कारण तिला माहिती होतं की मला 5 स्टार आवडते, म्हणून एक छोटासा बाईट ती मला घेऊन आलेली. तर हिने एवढा तमाशा केला. आणि ज्यांच्यासाठी तिने काही केलं नाही म्हणजे टीम बी साठी, तर हे आम्हाला समजावायला आलेत. आणि ज्यांच्यासाठी केलं त्यांची तोंड बघा तिकडे, असं इकडे अरबाज म्हणतो. त्यावेळेस वैभव म्हणतो की काय नाही रे, याला खरं फिलिंग म्हणतात. हे काय आहेत, यांच्या डोक्यात नुसतं व्यवहार आहे, यांना काहीच फिलिंग नाहीयेत. तर अभिजित देखील म्हणतो की नाही रे, ती फायटर होती, खूप समज होती तिला, म्हणजे फक्त मराठीचा प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित ती घरातून गेली असावी, कारण तिला बोलणं समजत नव्हतं, त्यामुळे कम्युनिकेशन होत नव्हतं. त्यावेळेस ते अरबाज सांगतो की कधीही मी असा कांदा कापत असेन किंवा माझ्या डोळ्यातून पाणी येत असेल, त्यावेळेस ती मला सांगायची की असं कर तसं कर. आणि प्रत्येक वेळेस कुठलीही ड्युटी असू दे, तर माझी ही ड्युटी आहे तर मी हे नाही करणार तुझ्यासाठी, असं ती मला कधीच म्हणली नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट असली ना ती मला समजून घ्यायची. तर वैभव देखील इकडे रडत असतो, घनश्याम रडत असतो. तर यावेळेस इरिनाला एलिमिनेशन मध्ये जाऊन खूप जणांना दुःख झालेलं आहे. वर्षाताई सुद्धा म्हणतात मला खूप शॉक बसलेला आहे की ती या घरातून गेली, म्हणजे वाटत नव्हतं की ती जाईल. दिस न्यूज इज शॉकिंग, असं ती सगळ्यांना सांगते आणि सगळेच ॲग्री करतात. तर इकडे निक्कीवरती अरबाज आणि वैभव हे दोघे चिडलेले आहेत. एवढा तमाशा करायची त्या दिवशी काही गरज नव्हती, असं इकडे अरबाज म्हणतो. तर निक्कीने केलेला तमाशा हा बिनकामाचा होता आणि आता यांची तोंड बघा, असं इकडे अरबाज म्हणतोय. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.